ज्या जितेंद्र आव्हाडांनी एवढं केलंय मुसलमानांसाठी, झूठा जितेंद्र। अरे मैं तो को छोड़ा इतने दिन, तो वाकिफ नहीं, हम लोग बहुत खतरनाक खानदान के लोग हैं। हाँ, जिस दिन खोपड़ी घूमेंगी ना, एंट्री बंद करा दूंगा मुंब्रा के अंदर। मुंब्रा मुंबई, तो एक एमआयएमचा कार्यकर्ता आहे, तो आपल्या त्या जितेंद्र आव्हाड साहेबांना इतकं घाण घाण बोलतोय, गलिच्छ बोलतोय, तो जाहीर आव्हान करतोय जितेंद्र आव्हाडांना, मुंब्र्यात तुला पाय ठेवून देणार नाही। अरे काय नाही केलं त्या मुंब्र्यासाठी, वाटेल त्या थराला गेले जितेंद्र आव्हाड त्या मुंब्र्यासाठी, फक्त त्या परिसरासाठी, त्या लोकांसाठी। तो एमआयएमचा कार्यकर्ता जाहीर व्यासपीठावर जितेंद्र आव्हाडांना म्हणतो, आम्ही लय बेकार खानदानाचे लोक आहेत, आमचा इतिहास लय बेकार आहे, तुझा कार्यक्रम लावू, तुला येऊ देणार नाही, तुला पाय ठेवू देणार नाही। थोडा वेळ विचार करा, ज्या जितेंद्र आव्हाडांनी एवढं केलंय मुसलमानांसाठी, त्या जितेंद्र आव्हाडांवर जर ही वेळ आज असेल, तर आपण तर मुसलमानांसाठी काहीच नाही केलेलं। आज मुंब्र्यात संख्या वाढली म्हणून जितेंद्र आव्हाडांना ते क्रॉस जात आहे, आडवे जात आहे, एवढं करून त्यांच्यासाठी। उद्या परिसरांमध्ये जर या परधर्मीयांची संख्या वाढली आणि तुम्ही आम्ही जर विभागलेलो असलो, आपल्या आपल्यात भांडणं असले, तर लक्षात ठेवा, आपण जर हिंदुत्वाचा अभिमान नाही बाळगला, तर आपल्याला एक तर मुसलमान व्हावं लागल, नाही तर ख्रिश्चन व्हावं लागेल। कोणत्या तरी एका दिवशी जर मुसलमान व्हावं लागणार असेल, कोणत्या तरी एका दिवशी ख्रिश्चन व्हावं लागणार असेल, तर आपले वाडवडील ज्या हिंदू परंपरेचे होते, तीच परंपरा जोपासून त्याने काही तोटा काय होणार नाही, फायदे नक्की होतील।